नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बीटरूट कटलेट. त्याच्यासाठी आपण बटाटा आणि बीटरूट आपण उकडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एका परातीमध्ये आपण किसलेला उकडलेला बटाटा, गाजर, बीट, बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर मिश्रण एकत्र करणार आहोत. त्याचबरोबरीने आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत हळद, धना पावडर, मॅगी मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं चवीसाठी चीज ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर स्किपही करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे असे गोलाकार आकार करून घेणार आहोत. आणि मग ह्या गोलाकारांना आपण रव्यामध्ये डीप करून घेणार आहोत. आणि मग आपण मंद आचेवरती हे शॅलो फ्राय करायला ठेवणार आहोत. याच्यासाठी जास्त तेल लागत नाही. इथे आपण चटणीची तयारी करत आहोत. चटणीसाठी आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि माझ्याकडे डाळी अवेलेबल नव्हता म्हणून मी घरामधली अवेलेबल शेव घेतली होती. सो मस्त अशी हिरवीगार चटणी आणि खमंग असे बीटरूट कटलेट तयार आहेत.